सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। पांडुरंगा इतका प्रेमळ देव दुसरा जगात कोणचाच नाही। बाकीच्या देवाचं जर आषाढ महिन्यात सवासणी बी चुकल्या, तुमच्याकडे असतं का मावशी होती सवासणीचं ते असतं का? आसरा मावल्याचा आहे का इकडं? असलच, तुमच्याकडे तरी कसं नसल? सवासणी चुकल्या, त्यांचा खेळ चुकला तरी बी आसरा बिघडा त्यात। काही काय देव एवढं बेजार करतात भक्ताला, कुणाला बेंडक आण, कुणाला खंडक आण, कुणाच्या डोळ्यात फुलं पाड, हो लय देव आहेत। आणि मग त्या सुकून बघणाऱ्या बाईकडे जायचं, त्या देवऋषा म्हणतात त्याला, नावी सुंदर आहे देव ऋषी, देवाला रुसल्याला काढणारा। आणि त्याच्याकडे जायचं मग त्यानं त्याचं दम धरून फुसकारा हाणून सांगायचं लय चुकलास, म्हणजे असते ते असं सांगायचं दम धरून, मग ते पुन्हा तसं करायचं। असा एखादी वेळेस कोणालाच पांडुरंग परमात्मा लागलाय का? बाकीचे देव लागत येतात, आसरा मसुबा सगळे हे रानगा देव सगळी लागत येतात, पण पांडुरंग कुणाला लागलाय का? नाही लागला। खरं सांगू का, पांडुरंगावर कधी कधी भक्त बिघडतात सगळ्या, पण देव माझा नाराज झालेल्या भक्ताला खुश करतो, पण त्याला त्रास होईल असा कधीच वागत नाही। ऐका दादा, एक प्रसंग सांगतो मी तुम्हाला, एक बार सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करा। विठाला 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 विठाला। नामदेव महाराजांच्या घरी जनाबाई दासीचं काम करायचं। सगळं जनाबाईचं चरित्र सांगायला मला वेळ नाही। दळण दळत असताना, आणि जनाबाई ही भगवंतानं मानलेली मुलगी होती। माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव, डोई चोळी लोणी किंवा देव तिची करी वेणी फणी। ऐका दादा, प्रसंग असा होता की जनाबाई ही पांडुरंगालाच म्हणायची, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई। जनाबाई ही देवाला म्हणायची, पांडुरंग माझा आई आहे, पांडुरंगच माझा पिता आहे, रुक्माई माझी आई आहे। त्याचं कारण काय होतं? गंगा खेडून वयाच्या 5व्या वर्षी आई वडिलाबरोबर यात्रेला जनाबाई गेल्या होत्या, आणि त्यावेळेला मठ वगैरे जास्त नसतील। दर्शन देवाचं घेतलं आणि संध्याकाळी वाळवंटात झोपले, पती पत्नी दोन्ही बाजूने झोपलेत, मध्ये लहान मुलीला झोपवलं। सकाळी जनाबाई जाग्या झाल्या, आईला उठवते पण आई उठत नाही, बाबाला उठवाय गेली, बाबा उठत नाही, दोन्ही पण शांत झोपल्याले। तेवढ्यात मग ती बादशहाची मंडळी आली आणि जनाबाईच्या आई वडिलाला उचलून घेऊन गेली। ही मागं पळत होती, दादा पाया पडते तुमच्या, माझ्या मायबापाला घेऊन जाऊ नका, कारण तिथं दोन्हीही रातीत मरण पावले होते। 5 वर्षाचं लेकरू पळत होतं। पुंडलिकाच्या मंदिराच्या जवळ जवळ गेल्याच्या नंतर एक जण कोणीतरी भेटला, त्याने विचारलं, ए पोरी का पळतेस? त्यांनी सांगितलं, दादा माझ्या माय बापाला घेऊन चाललं ते लोक अडवण त्यांना। त्यावेळेला सांगितलं, पोरी आता तुझ्या माय बापाला तिकडं नको शोधायला जाऊ, तुझे माय बाप तुला पांडुरंगाच्या मंदिरात भेटतील, तिथं जा। लहान लेकरू होतं, शब्दावर विश्वास ठेवला, मंदिरात गेलं। त्या दिवशी एकादशीचा दिवस, दिवसभर दर्शनाची गर्दी होती। विचारायचं होतं पांडुरंगाला, मायबापा पांडुरंगा माझे मायबाप कुठे सांग, पण गर्दीत देवाला बोलताच आलं नाही। जनाबाई एका कोपऱ्यामध्ये अशी दबून उभी राहिली होती। पूर्ण दिवस एकादशीचा गेला, रात्र झाली, सगळं मंदिर बंद झाल्याच्या नंतर जनाबाई भगवंताच्या पुढे जाते, मायबापा पांडुरंगा माझे मायबाप कुठे आहेत रे? सकाळपासून जेवली नाही देवा। झोपेतून उठल्या उठल्या कार्यक्रम झालता ना तो। पांडुरंगाच्या डोळ्याला पाणी आलं। एवढंसं लेकरू किती केविलवानं विचारते, माझ्या पांडुरंगानं विठेवरून उडी टाकली, जनीला उचलून घेतलं, जने तुझे मायबाप वापस यायच्या रस्त्याला गेले नाही, आता आजपासून मीच तुझा मायबाप समज जने। जनाईला जवळ घेतलं, रात्रभर जनाई मंदिरात थांबते। पहाटे नामदेव महाराज काकड्यासाठी येतात। नामदेव रायाने काकडा झाल्याच्या नंतर
पांडुरंगाने नामदेवाला सांगितलं, नामा ही जनी माझी मुलगी आहे, आजपासून तिला तुझ्याकडे घेऊन जा, तिचा सांभाळ कर. सगळी कथा सांगितली. पण जनाबाई स्वाभिमानी, तिने सांगितलं फुकट खाणार नाही, तुमच्या घरचं काम सांगा, मी दासीचं काम करीन तुमच्या घरी. म्हणून दासी. हो, दासी जणी जी आहे ती दळण दळायला बसल्याच्या नंतर गाणे म्हणायचे. आता जुन्या महिला मंडळांना गाणे येत असतील, आताच्या मुलींना गाणे नाही, दळणं नाही, जातं नाही, दळणं आपणच करायचं, गिरणीवर आपणच न्यायचं, आहे का नाही. पण पहिल्या जुन्या महिला मंडळाकडे दळणाचं असायचं. पहाटे 4लाच उठायचं, दळण सुरू. आणि महिला एवढ्या सुंदर होत्या की तितकं बी कष्ट असलं तरी गपचिप दळीत नसायच्या, सुंदर गाणी म्हणायच्या, आहे का नाही. बरोबर आहे का नाही आजी. हा, म्हणायच्या म्हणायच्या. पण या असल्या खोडील म्हाताऱ्या होत्या ह्या, खायच्या एकाच आणि गायच्या एकाला. खायच्या कुठलं सासरचं आणि गायच्या कुणाला माहेरला. का दिराला गाणी म्हणायच्या, सासूला तर चुकून नाही. गाणी सुंदर असायची ती, एवढी सुंदर. वाट चार वाट सरा काय बघतो खेड्याला, सोन्याचा रा कुलूप माझ्या बंधूच्या ओढून. काय गाणी सुंदर असायचे दादा ते. आणि जात्यावर स्वर लावायचा गुरुजी त्या, पेटी नाही विना नाही. जनाई दळण दळायला लागली, मग तेही पांडुरंगालाच म्हणायचे, जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचं नेटे, लावणी पाची बोटे तू रे बा विठ्ठला. सुंदर असं ओव्या गाऊन दळायला सुरुवात केलं. तू म्हणलं, देवाला वाटलं चला मारतीन हाक, हा केसरशी गेलं ना ते देव. पांडुरंग परमात्मा गेले दारात उभे राहिले. जना जना मी आलोय. ती म्हणली आलास का, ये थोडासा हात लावू वहिली. म्हणजे ते म्हणले आलास तर ये. मग ते म्हणले सांग ना काम काय करू. देवानं सांगितलं. ती म्हणली काही नाही, थोडं दळू लाग, माझ्या हाताला फोड आले रे, खूप माणसं आहेत आमच्या घरात, थोडं दळू लाग. देव दळायला बसला. मग जनाबाई म्हणली मुक्यान दळायचं नसतंय, गाणं म्हण. गाणं म्हटल्याच्या नंतर देवानं सांगितलं, जने मला काही गाणी येत नाही, तू पुढं म्हण, मी मागं म्हणतो. जनाबाई म्हणले ठीक आहे. जनाबाई पुढं गाणं म्हणते, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. देवही माग तसंच म्हणले, पांडुरंग माझा पिता ग, पांडुरंग माझा पिता. जनाबाई पुढं म्हणते, रखुमाई माझी माता ग, रखुमाई माझी माता. देव बी माग तसेच म्हणलं, रखुमाई माझी माता ग, रखुमाई माझी माता. जनाबाई म्हणली, ए येड्या, रखुमाई माझी माता आहे, तुझी नाही, तुझी पत्नी ना, पत्नीला माता म्हणतो. देवाला वाटलं चुकलं काय की देव थोडस इरमल्यासारखं झालं. देवानं सांगितलं, जने तूच म्हणलीस माग म्हण, मला काय माहित होतं. मग आता मी दळणार बी नाही, मला आलाय थकवा, मी थोडा पडतो झोपतो म्हणले देव. जनीने सांगितलं, ती वाकळ आहे, थंडीचे दिवस आहेत ना, ती वाकळ घेऊन आराम कर देवा, मी दळीन. देव झोपले. झोपी गेल्याच्या नंतर एवढी गाढ झोप लागली, कारण भक्तीची वाकळ होती ती. माझ्या जनीची वाकळ कशाची होती, भक्तीची वाकळ होती. भक्तीच्या वाकळीमध्ये देव गुंडाळून झोपला होता. शांत झोप आली. पहाटपर्यंत काही मिळ नाही. पहाटे 4 वाजता आवाज आला, काकडा सुरू झाला गुरुजी, काकडा. उठा अरुण उदय प्रकाश झाला, उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, घंटा गजर गरजिनला, हरी चौघडा सुरू झाला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा महाद्वारी वैष्णव जन, काकडा आरती समयाचा महाद्वारी वैष्णव जन. काकडा सुरू झाला. उठा अरुण उदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनाला. काकडा सुरू झाला आणि देवाच्या कानावर आवाज
आवाज पडला, देवा महाद्वारी वैष्णव जन पूजा सामग्री घेऊन आल दावे तयासी दर्शन. आवाज कानावर पडल्याबरोबर देव दचकन जाग झालं. आणि जाग झालं असंच गडबडीत उठून त्याला वाटलं सगळेच वैष्णव तिथं आले, मीच हजर नाही. महाद्वारी वैष्णव जन सगळे आले तर मीच हजर नाही म्हणल्यावर कुठं गेलास म्हणल्यावर काय सांगावं. गडबडीत देव पळत सुटलं. पण देवाच्या अंगावरची शाल आणि गळ्यातला वैजयंतीचा हार खुंटीला अडकून ठेवलेला तसाच राहिला आणि ती जनीची गोदडीच घेऊन आलं. राहिलं विठेवर उभं. ज्या वेळेला भगवंताला स्नान घालण्यासाठी पुजारी समोर जातात तर भगवंताच्या अंगावरती गोदडी पाहिली आणि विचारात पडले, अरे गळ्यातला देवाच्या वैजयंतीचा हारही नाही, देवाच्या अंगावरची मौल्यवान शालही नाही. ते पुजारी बाहेर ओरडत झालं, चोरी झाली, देवाची चोरी. चोरी झाली म्हटल्याच्या नंतर लोक जमा झाले. एक जण नामदेवरायाच्या शेजारचं होत. ते बघत बघत पुढच्या तोंडाला गेल्याच्या नंतर ते म्हणला, चोर वळ केलाय, चोर वळ केलाय. चोर काही लांब आला नाही. ज्या आरती देवाच्या अंगावर गोदडी टाकून गेलाय त्या आरती चोरी त्यानेच केली. लोक म्हणले कुणाची गोदडी? आई नामदेव महाराजाच्या घरच्या त्या जनीची गोदडी. कोणाची? जनीची गोदडी असं सांगितल्याबरोबर जनाबाईच्या घरी 2 पोलीस जातात. घराचा शोध घेतला तर शाल बी सापडली, हार बी सापडला. दोन्हीही सापडल्याच्या नंतर बादशाहाला निरोप पाठवला, देवाची चोरी झाली. आणि देवाची चोरी करणारी दुसरी कोणी नसून एक महाराजीन बाई आहे. त्या महाराजीने चोरी केली देवाची. रोज पूजा करीत होती तीच, रोज भजन कीर्तन करायची आणि तिनेच देवाची चोरी केली. काय शिक्षा द्यायची सांगा? बादशाहने सांगितलं, देवाची चोरी करणाऱ्याला सुळावर द्या. ठरलं जनाबाईला सुळावर द्यायचं. बरं ह्याच्यात काही जनाबाईचा दोष होता का? खरं सांगा तुम्हीच. तीन मायबाप समजलं त्याला, दळायला लागला, नाही जमलं, झोप म्हणली, उलट पांघरा गोदडी दिली. आणि पुन्हा चोरीचा आळ तिच्यावर आलं. जनाबाईला 2 पोलिसांनी जाऊन सांगितलं, जने बादशाहचं फरमान आहे, तुला फाशी द्यायची. जनीन हात जोडलं, सांगितलं जसं असेल तसं असेल, जसं असेल तसं असेल. मग जने तुला उद्या फाशी द्यायची तर तुझी शेवटची इच्छा काय? दुसऱ्या दिवशी जनाबाईला 2-4 माणसं आले. जनाबाईला स्नान घातलं, नवे कपडे अंगावर परिधान करायला दिले आणि जनीला विचारलं, जने आता तुला फाशीला द्यायला द्यायचंय, सुळावं न्यायचंय, तुला काय खावटतंय सांग, तुला तुझी शेवटची आवड काय? आता लगेच फाशी द्यायची म्हणलं, कुणाला खावटलो? माझ्या जनाईने सांगितलं, काही नाही खायचं दादा, काही इच्छा नाही खाण्याची. बरं तुझी शेवटची इच्छा काय सांग? जनाईला शेवटची इच्छा विचारल्याच्या नंतर जनाई उठून उभ्या राहिल्या आणि त्या पोलीस साहेबाच्या पुढे हात जोडून म्हणतात, पोलीस दादा माझी कराल शेवटची इच्छा पूर्ण? हा जणे बादशाहने सांगितलंय, सांग तुझी काय इच्छा आहे ती. दादा माझी एकच इच्छा आहे शेवटची. काय? माझी एकच इच्छा आहे दादा, मला सुळाव द्यायला घेऊन जात असताना माझ्या पांडुरंगाच्या दरबारातून घेऊन जा. याला भक्त म्हणतात. जरी हे आकाशवर पडू पाहे. आपल्यासारख्यावर जर ही येळ आली असती तर माळाच काढून फेकल्या असत्या लोकांनी. एवढं भजन करून मी आमच्याच राशीला. माझ्या पांडुरंगाच्या दरबारातून घेऊन जा. दादा खरं सांगेल मी तुम्हाला, जनाबाईला पांडुरंगाच्या मंदिरात दरबारात नेलं आणि ज्या वेळेला पांडुरंगाच्या दरबारात जनाबाईला घेऊन गेले, जी पटांगण नामदेव पायरी आहे का, नामदेव पायरी चोकोबा महाराजांचं मंदिर, त्याच्या पुढचं जे पटांगण आहे ते रस्त्यावर उभं केलं जनाईला. जणे हे भगवंताचं मंदिर आहे, हे दरबार आहे त्याचं.
देवाला दर्शन करायचं असेल तर हात जोड लागलाय. त्यावेळेला जनीन पोलिसाला सांगितलं, दादा एवढपर्यंत तर घेऊन आलायतच ना, तुमच्या पाया पडते, तुमची गरीब बहीण समजा एक, जरा थोडस पुढे घेऊन चला. पोलिसांना दया आली आणि जनाबाईला त्या मेन दरवाजातून घेऊन जातात. ते गणपती आहे का इकडच्या बाजूला, पंढरपूरला गेलाय ना तुम्ही, गणपती आहे ना इकडच्या बाजूला, तिथं जनाबाईला उभं केलं. दिसतोय गणपती तुम्हाला? आता ते दरबार दिसायलाय का? हा बघा, त्या गणपतीपर्यंत घेऊन गेली. जने दर्शन घे. दादा इथपर्यंत आलाय, थोडस पुढं चला. पुन्हा पोलीस त्या सभा मंडपात, कीर्तन मंडप आहे त्या मंडपात घेऊन जातात. जने दादा इथपर्यंत आला, गरुड खांबापर्यंत चला ना दादा. जनाबाईला गरुड खांबापर्यंत नेलं. गरुड खांबापर्यंत नेलं. गरुड खांब दिसतोय का? आता पुढं बघा सरळ, पुढं काय दिसतंय गरुड खांबापासून? काय दिसतंय? गरुड खांबापासून दिसतंय का? पुढं पाहिलं दादा, माझा पांडुरंग परमात्मा समोर होता. देवाला पाहता क्षणी जनाईच्या डोळ्यातून टपकन पाणी आलं. जनाई देवाला म्हणते, माय बापा, लेक म्हणायचं असणारे, लेकीची पाठ राखण बाप करत असतो ना माय बापा. माझे मायबाप मेलेले 5 वर्ष झालं. 5 वर्षाचे होते तेव्हा मायबाप मेले माझे. पण कधीच वाटत नसायचं, मला वाटायचं मी तुझीच खरी लेक आहे काय की. आज कळलं, तू दळायला लावलं म्हणून राग आला का रे? चुकत झाली देवा, पण जाऊ दे रे, जाईल मी सुळावर. मरणाची कुणाला भीती वाटते? मरायचंय मला बी माय बापा. पण इतके दिवस तुझं भजन करून चोरीचा आळ आलं रे, डाग लागलाय माझ्या जीवनाला, याचं वाईट वाटतंय. एक काम कर ना देवा, एकदा प्रगट हो आणि या लोकांना म्हणावं, जनीला खुशाल सुळावर द्या. काय म्हणावं? जनीला खुशाल सुळावर द्या. पण माझ्या जनीने चोरी केली नाही एवढं सांग ना देवा. बरसच काही जनाबाई बोलत होत्या आणि बरसच काही बोलल्याच्या नंतर, बरसच काही बोलल्याच्या नंतर सज्जना हो, त्यावेळेला जनाबाईनं डोळे पुसले आणि पुन्हा भगवंताकडे पाहिलं तर भगवंत गालातले गालात हसत होता. जनीला असं तळपायाचं पुन्हा मस्तकालाच गेली ना. तिला वाटलं याला उल इतका पत्थर दिला असावा देव बी, थोडासाही पाजार नाही याला. मी रडले, मी एवढं झालं, मी हे केलं, तरी याला अजिबात काही फरक पडला नाही. रागाच्या भरात जनाबाई वीज कडाडल्यासारखी कडाडली. पाय महाग पुढं दिलं, बांगड्या महाग सारल्या, वीज कडाडावं तशी कडाडली. अरे काळा विठ्या मुलं माईच्या कारट तुझी रांड रंडकी झाली. अरे काळा विठ्या मुलं माईच्या कारट तुझी रांड रंडकी झाली. 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 बोला बोला. मुळ माईच्या करत तुझी रांड रंडकी झाली. 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 तुझे स्मशानात गेले मडे. तुझे स्मशानात गेले मळे. तुला पाहुनी काळ रडे. तुला पाहुणी काळ रडे. अरे काळा विठ्या मुलं माईच्या करट तुझी रांड रंडकी झाली. अरे काळा विठ्या मुलं माईच्या करट तुझी रांड रंडकी झाली. 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 अरे काळ्या विठ्या मुळ मायेच्या करट तुझी रांड रंडकी झाली. अरे काळ्या विठ्या मुळ मायेच्या करट तुझी रांड रंडकी झाली. 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 वीज कडाडावं तशी जनाबाई कडाडली. अरे काळ्या विठ्या मुलं माईच्या करट तुझी रांड रंडकी झाली. तुझी रांड रंडकी. आता ही काय शिवी का काय मंत्र आहे का? हा, तुझी रांड रंडकी झाली म्हणजे सोपी शिवी काही. एवढ्यावरच थांबली नाही, म्हणली तुझे स्मशानात गेले मडे.
जी शिव्या द्यायला सुरू केली, उभी राहुणी अंगणी शिव्या देती दासी जनी. शिव्याच द्यायला सुरुवात केल्या. मंत्र नाही, भजन नाही, रामकृष्ण हरी नाही, काही नाही, निस्त्या शिव्याचा पटा सुरू केला. कुणी जनाबाईने. असल्या शिव्या दिल्यावर देवान कस करायला पाहिजे? इतक्या शिव्या दिल्यावर दुसरा देव तर तोंडच वाचाच बंद करीन ना. शिव्या सुरू झाल्याबरोबर लख प्रकाश पडला मंदिरामध्ये. सगळ्याचे डोळे दिपले. भगवान पांडुरंग परमात्मा प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर जनाबाईच्या हातातल्या बेड्या गळाल्या. उचलून जणीला कडेवर घेतलं. देवानं सांगितलं, खबरदार माझ्या जणीच्या अंगाला कोणी हात लावाल तर, खबरदार माझ्या जणीच्या अंगाला कोणी हात लावाल तर. मी जणीच्या घरी दळायला गेलतो आणि शाल विसरून मी आलतो. चोरी माझ्या जनीन नाही केली, जनी माझी मुलगी आहे. शिव्या देऊन बी जर देव कडेवर घेत असल तर इतकं कृपावंत ऐशी कृपावंत कोणा, ऐशी कृपावंत कोणा, हो 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 हो, ऐशी कृपावंत कोणा, हो ऐशी कृपावंत कोणा, हो 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 ऐशी कृपावंत कोणा, ऐसे कृपावंत कोणा, ऐसे कृपावंत कोणा, ऐसे कृपावंत कोणा. माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून, ऐशी कृपावंत कोणा, 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 ऐशी कृपावंत कोणा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा सर्वजण. विठोबा रखुमाई, टाळी टाळी टाळी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम ढोबार खुमाई, जय जय ढोबार खुमाई, जय जय ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, जय जय ढोबार खुमाई. ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. भगवान सांगतात, जगद्गुरु तुकोबराय प्रश्न विचारतात भाविक लोकांना. जनाबाईनं देवाला शिव्या दिल्या तरीही सुळाचं पाणी केलं. एवढा कृपा करणारा जगात दुसरा कोणता देव आहे? माझ्या विठाई वाचून. फक्त त्याला एकच ते इतकी क्षमा करतो म्हणजे कुणाला बी करतो असं बी काही
लय ध्यानात आणायचं नाही. ते म्हणताल मग जनाबाईला जमले आपल्याला बी जमल, चुकून जमणार नाही. भजन करीनात लोक, देवाचं नाव घेणार म्हणूनच कोरोना आलाय. तुम्हाला नाहीत ना नाव घ्यायची, तोंडाला पट्या लावून हिंडा कुठे हिंडायची. तोंडाला पट्या लावायचे जे निघले, कशामुळे निघले होय खरं सांगा. नाही भजन करायचं, नसलं करायचं नको करू. ते कोरोनावाली लोक काय माणसं तुम्हाला सांगतो, काही हुशार लोक अशी. आमच्या तिकडचं सांगायला मी, एका माणूस दवाखान्यात गेला, काही त्याला त्रास होत नव्हता, काही नाही. दवाखान्यात गेला, ते म्हणले डॉक्टर साहेबांनी विचारलं काय होते, त्याला काय नाही, जरा थोडं कसं की होते. काय होतंय, कसं की होतंय म्हणलं. आणि कसं की होतंय म्हणलं, डॉक्टर म्हणले मग तुमचा कोरोना टेस्ट करावा लागेल. लगेच कोरोना टेस्ट म्हणले. हे म्हणलं पण तसं कसं नाही, म्हणले लगेच करून कोरोना टेस्ट घ्यावं लागेल. ते म्हणले खर्च किती येतो. हे डॉक्टरला वाटलं आपलं साधलं तर साधलं फुकट, ह्याला कसं की होते म्हणजे ह्याला काही कोरोना फिरोना नाही. ते म्हणला 4,500 रुपये भरा आणि कोरोना टेस्ट करून घ्या. हे माणूस असा हुशार होता, तर डॉक्टरच्या जवळच बसलेला होता. डॉक्टर असं बोलत असताना बोलता बोलता नमुजाला आल्यावर नेमकं त्याच्या तोंडावर खोकला. अशा त्याच्या तोंडावर खोकला आणि खोकल्यावर म्हणला मला नाही तपासायचं, तुझ्याकडे आला उठून आल्यावर घरच्यांनी विचारलं, म्हणले काय झालं, मला कोरोना टेस्ट करायला गेलो. म्हणले झाली का टेस्ट, म्हणले हो. खर्च आहे म्हणला काही नाही. मग म्हणले रिपोर्ट कसा आहे, म्हणला काय झालं, डॉक्टरच्याच तोंडावर शिंकलो. डॉक्टरच्या तोंडावर शिंकलोय म्हणला. तर डॉक्टर चटतेपला ते तपासीन, ते पॉझिटिव्ह निघलं तर मी पॉझिटिव्ह. विठाला कोरोनानं एवढं राहिले, तुम्हाला भजन करायचं नाही, एकत्रित यायचं नाही, तर माणसात माणूसच जाऊ द्यायचं नाही असं देवानं ठरवलंय का काय, मला बी काही कळा नाही गेले. आमच्या गावात एका म्हातारीला कोरोना झाला, आणि ते म्हातारीला कोरोना झाल्यावरती म्हातारी आली, दपाच म्हाताऱ्याच्या घरी आपली खबर घेऊन आली. न प्रत्येकीची तपकीर वाढायची, कोणाला द्यायची. आणि ती एक जण म्हणले आजी आजला हिंडायला लागला. तर अगं म्हणली काल गेल ते के झाला, ते कोरोना का काय तसली टेस्ट केली, ती पॉझिटिव्ह आले म्हणतात. म्हणून म्हणलं येवा आता 10-15 दिवस गावात येणं व्हायचं नाही, खबरी घेऊन म्हणून घेतले फिराय. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ऐसे कृपावंत कोण, माझ्या भगवंतासारखं दुसरं कृपावंत कोणीच नाही. भक्तासाठी, आणि जे भक्त नाहीत ना त्यांच्यासाठी कृपा आहे का त्याच्याकड. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जन लोकांचा वध करण्यासाठी तो अवतार घेतो, ध्यानात ठेवा. पण भक्तासाठी हाक मारल्याबरोबर उभा राहतो. आणि जर आपल्या हाकेला, खरं सांगू का, जगात दुसरा कुणीच विश्वासाचा माणूस नाही. लक्ष देऊ नाही का, आपल्यावर ज्या वेळेला बेतत असते ना त्यावेळेला सगळे बाजूला राहतात. मित्रही बाजूला असतात, स्वतःवर प्रेम करणारी पत्नी ही बाजूलाच राहते ना, मुलं सध्या बाजूलाच राहतात ना. त्या तडाक्यात फक्त हे एकटं उभं राहते. अंतकाळीचा सोयरा तू का म्हणे विठोदरा, तू का म्हणे विठोदरा, तू का म्हणे विठोदरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा, तुका म्हणे विठोदरा. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तुकोबर आहे, सांगतात बाबा त्या टायमाला दुसरं नाही. हा तेच आहे. आणि तेच जर असं वाटत असेल तर त्याचं भजनच केलं पाहिजे. त्याला न लगे दमडी कवडी, काही बाकीचं घेत नाही, ते पैसा घेत नाही, रुपया लागत नाही. त्याला फक्त काय पाहिजे, त्याचं भजन करणारा आवडतो. आणि त्याचं भजन करायचं जर म्हटलं की आपल्याला तेवढंच जमत नाही. बऱ्याचशाच लोक आता मला मी सांगतो तुम्हाला, पट्टी सगळ्याच्या आधी देणार बर का, पट्टी देणार सगळे व्यवस्थापन, कीर्तन ऐकायचं म्हणलं ते नाही जमायचं. आता काय होतं लोकांना, कीर्तन ठीक आहे पण भजन करणं हे महत्वाचं आहे. आणि सतत ज्याच्या मुखात नाम आहे ना, हो
ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या पाठीमाग आणि पुढेही देव असतो. देव चाले मागे मागे कारण किंवा मागे पुढे उभा राहे संभाळी. आलिया आघात म्हणून भजन करणं गरजेचं आहे रस्त्याने. आणि काही नाही मोठ्यानं म्हणावं असं काही नाही. तुम्ही गावात शेतात चालला ना, शेतात चालताना म्हणत जा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. काही अडचण आहे का? मोटरसायकलवर जर इथून चाललात ना, समजा उदगीरला देवडीला लातूरला कुठेही चाललात तुम्ही, चालल्याच्या नंतर एकच करायचं. घरातून बसलात ना, मोटरसायकलवर बसल्यावर कामाला जाऊस तर मनानं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. चुकून ऍक्सिडेंट होणार नाही हे लिहून देतो मी. हो, कारण नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा. ज्याच्या मुखात नारायणाचं नाव आहे तिथं काळ चुकूनही येणार. दोघं असलं तर सांगायचं मागच्याला मी पुढं रामकृष्ण हरी म्हणतो, तू माझ्या मागं म्हण आणि चालू द्यायची गाडी रामकृष्ण हरी जय जय. चुकून एखादा तुमच्या अंगावर जर वाहन घेऊन आला तर माझा पांडुरंग परमात्मा त्याची टिरिंग मोडून त्याला गटारात घालीन, पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही. कारण तुमच्या मुखात नाम आहे ना. लक्ष देऊ नाही का? पण आपल्याला नाही नाद. हे मोरच लिहित असत आणि मागचं पुढच्याला म्हणतंय सका तुला काही माहिती का? मला नाही. आपल्या गावची टकीच पोरगी हा गेले पळून. अरे काय गेलं त्यानं तुला? एवढंच मनीस तो ते मोरच दचकत आणि दचकाल्याबरोबर ते म्हणतात काय काय म्हणून महागा बघणं झाडावर दडकर सांगत झालं. काही गरज आहे का? त्याच्यापेक्षा आपलं रामकृष्ण हरीवर आहे का नाही? मग आजपासून रामकृष्ण हरी म्हणायला काही अडचण हा काहीच नाही ना. आणि जर तुम्ही सतत रामकृष्ण हरी म्हणत राहिलात तर देव तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. या माझ्या अनुभवाच्या गोष्टी. रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे. आणि खरं सांगतो किती बी लांब कुठं बी आणि कितक्या बी छोट्याशा कामाला येतो तो, काही अडचण नाही. एकदा काय झालं लक्ष देऊन ऐका सज्जन आहो. नामदेव महाराज आणि माऊलीत ज्ञानोबा दोघ जण तीर्थयात्रेला निघाले. नामदेव महाराज आणि ज्ञानोबा तीर्थयात्रेला निघाले. ऋषिकेश हरिद्वार करून वापस येत होते. तिथं ऋषिकेशून आल्याच्या नंतर दिल्ली लागते. दिल्लीमधून येत होत्या तर ही वारकरी पैरावातले गडी खांद्यावर पताका गंधन अष्टगंधन हे नसं ते भगवा पताका पाहिल्या. दिल्ली हे बादशहाची राजधानी. बादशहानं पाहिलं आपल्या राज्यात भगव्या पताकावाला आणि गंधावाला कोण आहे. शिपायांना सांगितलं बादशाह जाओ ए भगवे झंडे वाले 2 आदमी को पकड़ कर लेके आओ इधर. बादशाह गेला आणि माऊलीला नामदेवरायला धरलं आणि आणलं दरबारात. बादशाह विचारलं अरे हो कहा के हो. नामदेव महाराज माऊली शांत होते कारण माऊली ज्ञानियांचं राज आहे. ते इतक्या लवकर कसं समुद्रासारखं शांत. पण नामदेवराव दमच धरीत नस देवाच्या जीवावर. देवाचं संग रोज बातचीत असायची आणि त्यावेळेला विश्वबा काकाची नामदेवरावाची भेट झालेली नव्हती. नामदेवराव कुठं दम धरतोय. नामदेवरावांनी सांगितलं महाराष्ट्र के या किंवा हो. बादशाह ने विचारलं तीर्थ यात्रा करने को ये झंडा क्यों लहराते हो. नामदेवरावांनी सांगितले मेरे भगवान की निशानी है. भगवा झंडा है माझ्या देवाची निशानी है. ये माथे पर तिलक क्यों लगाया है. ये मेरे भगवान के नाम पर है. जसं महिला मंडळ कुंकू कुणाच्या नावावर, बरं टिकल्या कुणाच्या नावावर, पतीच्या नावावरच ना कुंकू. तसं गंध आमचा कुणाच्या नावावर. ज्याच्या कपाळाला अष्टगंध आहे ते देवाचा जवळच आहे असं समजायचं. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा.
ये मेरे भगवान की निशानी है, तिलक मैं मेरे भगवान के नाम पर लगाता हूं। इतना प्यार करता है तू तेरे भगवान से। नामदेव महाराज म्हणले जान से भी ज्यादा प्यार करता हूं। किती प्रेम करतो मी माझ्या देवावर, माझ्या जीवापेक्षाही जास्त, इतना प्यार करता हूं। ठीक है, तेरा भगवान क्या करता है रे? तू तो जान से ही ज्यादा प्यार करता है। तेरा भगवान क्या करता है मुझे बता तो सही। तुझा देव काय करतोय? तू एवढं मोठं प्रेम करतोयस ना, तुझा देव काय करतोय मला सांग तर खरं। त्यावेळेला नामदेव महाराजांनी सांगितलं, सरकार आप क्या कर सकते हो, आप तो यहाँ के बादशाह है ना, आप क्या कर सकते हो, सब तुम हमें ही पूछने लगे हो। आप भी कुछ आपका परिचय दो ना, आप क्या कर सकते हो। बादशाला वाटलं मी जन्माला आलो तसं पहिलंच गिराईक भेटले, मला तुम्ही काय करतात म्हणणार आहे। म्हणजे गिराईक वजनदार दिसते। बादशाह ने संगीतलं, मैं कुछ भी कर सकता हूं, मैं जिंदे को मुर्दा बनाऊंगा, अभी किसी को भी काट सकता हूं, किसी को भी काट सकता हूं, लेकिन मुझे कोई पूछने वाला नहीं। मैं कुछ भी कर सकता, मैं यहाँ का बादशाह हूं, मी काहीही करू शकतो, मी कुणालाही कापू शकतो, कुणालाही मारू शकतो, मला कोणीच विचारणार नाही। तेरा भगवान क्या करता है बोल। नामदेव संगीत सरकार आप काट सकते होंगे, मार सकते होंगे, लेकिन कटे हुए को उठा नहीं सकते आप। ज्याला मारलंय ना तुम्ही त्याला जिवंत नसताल करू शकत। माझा देव मेल्याला जिवंत करू शकतो। नामदेव महाराजाला सांगितलं त्यांनी गप्पा मारू नकोस, मेल्याला कुठे जिवंत करता येत असतं का? नामदेवराय म्हणले नाही जिवंत केलं तर मी प्राण देईल। आणीबाणीचाच कार्यक्रम असायचा नामदेवरायाचा। देव देश कडीवरच यायचं कोणा संग बी, काही घेणं नव्हतं देणं नव्हतं। त्या चंद्रभागामध्ये काहीच संबंध नव्हता गुरुजी। उगा आपलं ते ह्याच्यात सांगितलं, कुठं कीर्तनात एक जणांना वाल्मिक ऋषीने शतकोटी रामायण केलं, याला काही संबंध? ते म्हणला जर वाल्मिक रावांतच केलं असलं तर मग मी बी शतकोटी अभंग लिहिणार, काय संबंध आहे मला सांगा। हा, ते देवाच्या राशीला आलं, पुन्हा ती सगळ्यांनी लिहित बसावे लागले, सगळे अभंग नामदेवरायाचे। बरोबर आहे का नाही? देवाच्या जीवावर काही नामदेव महाराज बोलायचे। त्यांनी सांगितलं मी उठवेन, कोणाला? माझा देव उठवेन, तुम्ही मारलेल्याला। लागली दोघाची पैन, कोणाची? बादशहाची, नामदेवरायाची। त्यांनी सांगितलं जर मेल्याला तुझ्या देवानं उठवलं तर मी तुझ्या देवाचा दास म्हणून राहील, नाही उठवलं तर नामदेव महाराज म्हणले आता मी काय तुमचा दास होईन म्हणायला मोठा नाही, तुम्ही काय करा आपलं मला मारून टाका, ह्याच्यापेक्षा दुसरं काय, मी माझा प्राण द्यायला तयार आहे। बादशाह तलवार उपसली, समोर एक गाय होती, त्या गायीवर वार केला, गायीचं शिर एकीकडं तुटून पडलं आणि शरीर एकीकडं तुटून पडलं। गाय गतप्राण झाली आणि बादशहाने विचारलं गाई त्या नामदेवरायाला, गाय मारली मी ही माझ्या राज्यातली, आता किती दिवसात उठवीन तुझा देव सांग। नामदेव महाराज विचारात पडले, म्हणले बोललो पण अवघडच दिसतंय। बरं, देवाला निरोप पोहोचायला तिथून त्याला गाडी लागायला, ट्रेन पुन्हा 2-3 दिवस, महाराष्ट्र पंढरपूर ते दिल्ली 1-2 दिवस, कसं बी लागलच। वाटात कुणी एखादा भक्त भेटला तिकडं जायचं म्हणजे आपण बी लई तुरमट हाणण्यात काही मजा आहे का? बाकीच्याचा बी विचार करावा लागेल। 2-3 दिवसाचा हिशोब। नामदेव महाराज म्हणले 3 दिवसात गाय उठवतो। बादशाहने सांगितलं काही अडचण नाही। जिथं गाय होती तो तोडून टाकलेली, तिथं नामदेव महाराजाला जवळच बसवलं, मिलिटरी राखण ठेवली, कारण हे रातचं पळून जाईल म्हणून। पोलिस राखण ठेवले। दिवसभर नामदेवरायाचा जप चालू होता, श्री विठ्ठल 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 चालू होता जप। दिवस अस्ताला गेला पण गाय उठली नाही। रात्र पूर्ण संपली, दुसरा दिवस उगवला, गाय उठली
आणि मग नामदेव महाराजाला वाटलं तर बरं भजनाच्या राड्यात त्या गाईचं टेन्शन त्याच्यामुळं जेवणाचा मेळ नाही. बरं उठून हॉटेलमध्ये जाऊन 4 घास खाऊन यावं म्हणत त्याचा मेळ नाही. आमचं बी तसंच झालं. आता मी बोलतोय पण ही आमची संघटची म्हणत असतील कसं कसं झालंय कुणाष्ट प्रवासामुळं. ऐका सज्जना, करावं काय? दुसरा दिवस असताना गेला. भूकही लागली होती, तहानही लागली होती. ऐका दादा, भूकही लागली होती, तहानही लागली होती, पण गाय उठत नाही म्हणून जेवणाकडे लक्षच लागत नव्हतं. दुसरा दिवस असताना जात असताना मग नामदेवरायाच्या डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात झाला. अश्रुधारा वाहू लागल्या. पांडुरंगाला विनंती करू लागला, माय बापा दुसरी काही काम असली तर सोडून लवकर ये वा रातू राती पांडुरंगा. आता वेळ लावू नकोस, लवकर ये माय बापा. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. गाय काय उठत नव्हती. रात्रीच्या 12 वाजल्या. आता बादशालाही झोप येत नव्हती, कारण फक्त काही तास शिल्लक राहिले होते पैन संपायला. बादशाहनं चक्कर मारली, रात्रीचीच गाय उठलेली नाही. बादशाहनं पुन्हा सैनिक वाढवले, रातचं हे पळून जाईल म्हणून. पहाटे 4 वाजला होता. बादशाहनं पाठवलं एका माणसाला, जा पाहून या गाय उठली का. गाय उठलेली नव्हती. बादशाहनं ठरवलं होतं, हा मला खूप बोललाय, याला मी उद्या फाशीला देणार आहे. 5 वाजल्या होत्या तरीही गाय उठत नव्हती. मग नामदेवरायाचा विश्वास संपला होता. दादा, माझ्या नामदेव महाराजांना वाटलं होतं खरंच माझा देव येत नाही का काय. नामदेवराय आता डोळे बंद करतायत. नामदेवराय डोळे बंद करून रडायला लागले, माय बापा कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावी येला. माय बापा फार फार आता धीर नाही रे धरवेत. आता धाव घाली आई, आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी. घाबरून गेला, घाबरून गेले. 5:30 वाजले होते दादा. गाय उठलेली नव्हती. आता बादशहानं पुन्हा काही सैनिक वाढवले होते. आता तर नामदेवराय घाबरलेच होते, पण तरीही माझ्या नामदेवाच्या मुखातलं भजन थांबलेलं नव्हतं. मरते दम तक, मरेपर्यंत भजन त्याच गाईन, हा निश्चय होता. भजन चालूच होतं दादा. आणि भजन करता करता 3 दिवसाचा उपवास आहे. पोटात घास नाही. पोटात घास नसल्यामुळं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं होतं. कधी कधी असे चक्कर आल्यासारखं व्हायचं, डोळे झाकायचे. आता तर नामदेव महाराज भजनात एवढे तल्लीन झाले की त्यांना समाधीच लागल्यासारखं झालं. ते आता देहावरच नव्हते. आता देहाचंही भान राहिलं नाही. आणि होत असतंय भजन करत राहा. 1 तासभर तुम्ही भजन करून बघा, तुम्ही तुमच्या देहाचा विसर पडतो. फक्त भजन प्रयत्न करून बघायचं. आता नामदेव महाराज देहावरही राहिले नव्हते. बरोबर 6 वाजायला काहीच मिनिट शिल्लक होते आणि सूर्यकिरण तिकून पडणार होतं दादा. सूर्यकिरण पडायच्या टायमालाच बादशाह हातात तलवार घेऊन तिकून आला होता. सूर्य उगवल्याबरोबर गाय नाही उठली तर तिथंच गायीबरोबर नामदेवाला मारायचंय, आता कापायचंय असं ठरलं होतं. सूर्याचं किरण गायीवर पडलं. कापून टाकलेली गायीचं शिर अचानक गायीच्या शरीराला चिटकलं. गाय उठून चरायला लागली. बादशाहनं सांगितलं. बादशाहनं हा चमत्कार पाहिला आणि बादशाहनं तलवार टाकून दिली. नामदेवरायाच्या जवळ येऊन पायाला मिठी मारली. महाराज अब तो बहुत बढ़िया है, आपका भगवान भी बहुत बढ़िया है, चलो हमारे महल. नामदेव महाराजाला विनंती करतात, तुमचा देव मोठा आहे, चला घराकडं. नामदेव महाराजांनी पाहिलं गाय चरते. नामदेव महाराज मोठमोठ्यानं रडायला लागले गाय चरायला लागलेली पाहून. बादशाहला सांगितलं, महाराज तुम्ही थोडा वेळ घरी जा सरकार, मला काही बोलायचंय माझ्या देवाशी. आता इथं तो आलाय हे कळलं होतं ना, गाय उठली ना, आणि 5-6 महिन्याचा गॅप पडलेला यांच्या दोघांच्या दर्शनाचा. आणि नामदेवराय असे कट्टर भक्त होते. कठेवरी कर नाही ज्या देवाचे, ज्याचं कठेवर कर नाही, जो विठेवर उभा नाही, मी जीव गेला तरी त्याच्या पाया पडणार नाही, नामदेवराय म्हणले होते. आणि 5-6 महिन्याच्या नंतर इथं आलाय हे कळालं. नामदेवराय म्हणले, आता या मला बादशाह मारणार होता, पण जर इथं प्रगट नाही झालास तर मी आता माझा प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. आताच्या आता प्रगट होऊन मला भेट दे. भगवान प्रगट झाले. नामदेवरायाला कडकडून मिठी मारली
आणि नामदेवरायाला मिठी मारल्याच्या नंतर नामदेवराय देवाला मिठी मारत असताना चक्कर आल्यासारखं झालं, पोटात काहीच नव्हतं ना. हा, चक्कर आल्यासारखं झालं. देवान विचारलं, नामा काय झालं रे? त्यानं सांगितलं, काय विचारतो, 3 दिवस झालं देवा, कुठं बसला होता? पोटात अन्नाचा कण नाही माझ्या. 3 दिवस झालं कुठं बसला होतास? पहिल्याच दिवस तुला येता येत नव्हतं का? त्यांनी सांगितलं, ज्या वेळेला बादशहानं बोलावलं होतं तुला, बादशहानं बोलावलं तेव्हाच मी इथं आलोय, आणि ते मी डबा घेऊन आलोय. तिकडलं जेवण जरा पचत नसेल म्हणून आपल्या महाराष्ट्रीयन डबा घेऊन आलोय तुला. पण तू 3 दिवस म्हणलास, मग तुझा शब्द खोटा होऊ द्यायचा नाही म्हणून मी बी जेवलो नाही. बघ डबा तसाच आहे. तुझा शब्द खरा करण्यासाठी मीही जेवलो नाही नामा. मग नामदेवरायांनी माझा पांडुरंग परमात्मा दिल्लीमध्ये दोघं एकत्र बसतात दादा, आणि स्वतःच्या हातानं नामदेवरायाच्या मुखात भगवान पांडुरंग परमात्मा घास भरवतो अभंगाच्या 3ऱ्या चरणात. करिता ठेव, 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 करिता ठेव. धावनिया घाली कव, धावनिया घाली कव, ऐसी गप वंता कोण, ऐसी गप वंता कोण. ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण. करिता आठव धावून या घाली गव. आठव का भगवंत भक्ताला भूक बी लागली. काय झालं? निस्ती तुम्हाला भूक लागली, समजा तुम्ही दाऱ्यावर आहेत. कुठं? दाऱ्यावर. जागेत का तुम्ही? भिजवायला तुमच्याकडे दारच म्हणत असतील ना. हा, दार नाहीत का म्हणे तिकडं? जे काय असेल ते असेल. शेतात भिजवायला तुम्ही गेलात आणि तिकडच तुम्हाला जर रात्रीची भूक लागली आणि तुम्ही जर सतत भजन करीत असलात तर तिथं सध्या जेवणाची व्यवस्था करते कोण? अहो, देव म्हणा करिता आठव धावोनिया. तुम्ही म्हणताल हे जरा थोडं अधिकच व्हायला लागले बरं का. कोणचं? भिजवायला गेलो जेवणाची व्यवस्था. बरं, जनावराकडे जेवणाची व्यवस्था केली का नाही? भगवान बाबा वयाच्या, भगवान बाबा गडकर वयाच्या 12-13 वर्षी आपलं गायी सांभाळायला शेतात जात होते सावरगावामध्ये, त्यांच्या जन्मगावी. आणि जन्मगावी जात आपलं गायी सांभाळायला जात असताना आता लहान पोराचा गुराकडे जनावराकडे खेळ असायचा, विटी दांडू काय जे असेल त्यांचा तो खेळ असायचा. खेळ खेळत असताना त्या दिवशी बाबाचे लहाने बंधू, 4-5 वर्षाचा मुलगा असेल त्यावेळेला, तो लहाने बंधू बाबाच्या बरोबर गायी राखायला गेले होते. दुपार झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, आबा मला भूक लागली, मला जेवायला दे. जेवायला बसल्याच्या नंतर आता गुराखेची शिदोरी म्हणजे चटणी भाकरी. आता हे 5 वर्षाचं लेकरू, त्याने सांगितलं मला तिखट जमत नाही, मला दूध दे. आता गायीचं दूध काढण्यासाठी भगवान बाबा एका दुसऱ्या गायीकडे द्रोण केला पळसाच्या पानाचा आणि द्रोण करून दूध काढायला गेले आणि त्याला सांगितलं तू इथं भाकरीपाशी थांब, त्या बारक्या भावाला. पण हे दुपारी गायीचं दूध कसं काय काढतोय भगवान बाबा, कसं काय काढतोय आबा म्हणून पाहण्यासाठी ते बी महागच गेले. हे 5 वर्षाचं पोरग भगवान बाबाचे लहाने बंधू गायीचं दूध काढीपर्यंत द्रोण भरून दूध काढलं बाबांनी. पण तवारची दुसरी गाय आली आणि त्यांच्या भाकरी खाऊन टाकल्या, भाकरच राहिली नाही. बाबांनी तो द्रोण त्या भावाला दुधाचा प्यायला दिला आणि सांगितलं आता एवढ्यावर भागवायचं, तुला येऊ नको म्हणलं होतं, तू आलास, भाकरी जेवण आपलं सगळे शिदोरी ओढून गेली. पण कसं तरी त्या मुलानं 2, 2:30, 3 वाजेपर्यंत दम धरला. 5 वर्षाचा मुलगा. त्यांनी पुन्हा रडायला सुरुवात केली, आबा भूक लागली, मला जेवायला दे, भूक लागली. आता 5 वर्षाच्या भावाला घराकडे एकट्यालाही पाठवता येईना
आणि त्याला घेऊन घरी जावं तर गायी दुसऱ्याच्या धानात जातील, तसंही करता येईना. भगवान बाबा बाजूला गेले, त्याला सांगितलं आता इथंच बस, कोणाला सांगू नको, इथंच बस, मी तुझ्यासाठी शिदोरी आणतो, भाकरी आणतो. बाबा थोडे काही अंतरावर गेले, आसन घातलं बाबांनी आणि आसन घालून बाबा ध्यानस्थ झाले आणि पांडुरंग परमात्म्याची आठवण केली. करिता आठव हे शब्द सांगायला तुम्हाला. भगवंताला आठवलं आणि पांडुरंग मायबापाला सांगितलं, मायबापा एका भाकरीची गरज आहे माझ्या भावाला. कितीची? पंगत नाही घालायची मला, एकच भाकरीची गरज आहे माझ्या भावाला. आणि भुकेनं व्याकुळ झालाय तो, मी त्याला घरीही घेऊन जाऊ शकत नाही आणि इथंही ठेवू शकत नाही. इथं ठेवावं तर रडतोय, तो रडता राहत नाही, आणि घरी घेऊन जाऊ तर गायी दुसऱ्याच्या शेतात जातील. भगवंता एक भाकरी पाहिजे मला. किती? एक भाकरी. ध्यान केलं. माझा पांडुरंग परमात्मा पंढरपूरहून गरुडाच्या पाठीवर बसून अर्ध्या क्षणामध्ये सावरगावात आला. पाटवदा तालुक्यामध्ये सावरगाव आहे, भगवान बाबाचं जन्मगाव. आणि एका दगडाखाली भाकरी ठेवली. बरोबर आहे ना? दगडाखाली भाकरी ठेवली आणि भगवंत अंतर्धान झाले. हे बाकी कुणालाच पत्ता नाही. बाबा जातात, तो दगड बाजूला काढला आणि गरम भाकरी, दगडाखाली गरम भाकरी घेऊन बाबा वापस आले. आणि त्या लहान्या भावाला जेवायला दिलं आणि सांगितलं, जर घरी सांगितलंस तर खबरदार. ठेवलं, सांगत नाही. पण घरी गेल्यावर आई स्वयंपाक करते हे पाहिलं आणि त्याला दमच निघाना. ते म्हणलं, आई खरं सांगतो तुला, आजपासून तुला स्वयंपाक करायची गरजच नाही. ती म्हणली, का? ते म्हणलं, आपल्या आबाला लय जादू येते. काय होतंय? लहान लेकराचं बोलणं, आपल्या आबाला लय जादू येते. ते म्हणली, काय होतंय? तर त्यावेळेला सांगितलं, आपल्या आबानं दगडा खालून भाकरी काढल्या. उद्यापासून तो काय करायचं? आबाला दगडा खाल्ल्यात भाकरी आणायला व्हायच्या. विठाला विठाला विनोद नाही दादा, अनेक साधूची सांगता येतील तुम्हाला कथा. भगवान बाबा हे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार. ही सगळी कथा तुम्हाला म्हणजे सांगायला मला वेळ नाही. करिता आठव धावून या घाली कव. धावून जायचं आणि त्यांच्या तोंडामध्ये घास भक्तांच्या भरवायचा, हे काम भगवंत करतो. कोण्या भक्तासाठी? जे गरीब भक्त आहेत ना, ज्यांनी ज्याच्यासाठी हाक मारली त्याच्यासाठी. पण लोकांनी प्रश्न केला, महाराज आम्हाला सगळं पटलंय हो तुमचं महाराज, पण तुम्ही ज्या ज्या लोकांच्या कथा सांगितल्या ना, त्या लोकांच्या अनुष्ठानाचा विचार केला तर आम्ही त्या कॅटेगरीला नाही बसू शकत महाराज. नाही जमू शकत ते आम्हाला. कारण चोकोबर आहे. त्यांनी प्रपंचाचा अजिबात विचार न करता परमार्थ केला. आम्ही प्रपंच सगळा सोडून नाही परमार्थ करू शकत. जनाबाईचं सांगा, त्यांनीही प्रपंचाचा विचार केला नाही. एकनाथ महाराजांचं सांगा, त्यांनीही प्रपंचाचा नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं सांगा, त्यांनीही प्रपंचाचा विचार केला नाही. प्रपंच देवाला सांगितलं त्यांनी, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा. पांडुरंगा आमचा प्रपंच संपू दे. आम्हाला प्रपंच संपू द्यायचा नाही महाराज. महाराज मग आम्ही काय करावा? आमच्यासाठी काही फायद्याचं सांगा ना महाराज. त्यावेळेला तुकोबाराय सगळ्यासाठी सांगतात, तुम्ही काहीच करायची गरज नाही, काम करत राहा. पैसा जरूर कमवा दादा, पैसा असेल तरच किंमत आहे. बरोबर आहे का? तुमच्याकडे किती विद्वत्ता याला महत्व नाही. तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुम्ही किती हुशार आहेत याला महत्व नाही. तुमच्याकडे किती पैसे आहेत याला महत्व आहे दादा. आणि ते पैसे जरूर कमावलेच पाहिजेत. मी हमेशा सांगत असतोय, पैसे जरूर कमवा. जर पैसे कमवित नसताल तर तुम्हाला बायको सध्या तुमची किंमत देणार. मी सांगत नाही, कबीर महाराज सांगतात, जब लगा बना पैसा हो तो जोरू बंदगी करे, एक दिन पैसा निकल गया तो फिर के जवाब करे. जो पर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत पत्नी सध्या विचारते, चहा करू का, कॉफी करू का, फलानं करू का, बिस्तानं करू का, विचारत असते. पण पैसाच संपला ना, पत्नी सध्या म्हणत असते, किती गुणाचा आहेस ती माहिती.
मी म्हणून राहिले असं म्हणते पत्नी सध्या, फिर के जवाब करे. मित्र सध्या आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंतच प्रेम करतात. ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा संपेल त्या दिवशी मित्रही म्हणतात याला अक्कल नाही. पाहुणे रावळे आपल्याला कधीपर्यंत प्रेम करतात? पैसा आहे म्हणून. जरूर पैसा कमावलाच पाहिजे, पण कशा पद्धतीने? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, 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 जोडोनिया धन व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. पैसा जरूर कमवला पाहिजे, पण व्यवहार उत्तम असावा. नाही तर आपल्या पैसा कमविण्याच्या राड्यात लोकांची वाटोळी होऊ नये. व्यवहार आपला कसा असला पाहिजे? उत्तम असला पाहिजे. उत्तम व्यवहारानं पैसे कमवून ते पैसे तसेच पुरून ठेवायचे नाही. उदास विचारे वेच करी, सत्कार्यासाठी जरूर खर्च करावे दादा. मग उत्तमाची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीव खाणे. ऐका दादा, पैसा हा जरूर कमवला पाहिजे, पैशाशिवाय किंमत नाही. पण व्यवहार उत्तम असून व्यवहार आपला चांगला असावा आणि आपल्या पैशामुळं कुणाचं तरी भलं व्हावं. हो, आपल्या पैशामुळं दुसऱ्याचं वाटोळं होईल अशा जागेवर पैसा खर्च करू नका दादा. प्रपंच तर केलाच पाहिजे. मी या विषयावर होतो. आम्ही प्रपंच तर केलाच पाहिजे दादा. प्रपंच जर नाहीच सगळ्यांनी केला जमल का? नाही जमणार. पण मग प्रपंच करत असताना परमार्थ कसा करायचा? महाराज तुकोबर आहे, सुंदर असं सांगतात. तुम्ही प्रपंचिक लोक आहेत ना, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही ध्यानाला बसू नका, तुम्ही धारणेला बसू नका, तुम्ही तपश्चर्याच्या नादीच लागू नका. तुम्ही योगाच्या नादी, योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाचे उपाधी दंभ धर्म. कारण योगाच्या आणि ह्याच्या भानगडीत पडू नका. आपलं रामदेव बाबाचा योग आहे तो चांगला आहे, नाही ते चांगलाच आहे ना होय. पण योग ह्या शब्दाचा अर्थ असा आहे समाधी लावणे. आता काही लोक कीर्तनात बसून झोपी जाते तर म्हणलं का नाही जागा व्हा ना काका, ना समाधी लावली होती मी. आता तू कुठं समाधी लावली तू? काय लय लोक खोडील राहतात बाबा. बेजार झाले ते लोक मगापासून. आता लोक माझ्याकडे बघणार कारण त्यांच्याकडे बघत येते खावा शिकून येते. बेजार झाले ते अशी. गेल्या वर्षी दीपावळीच्या परेड मध्ये कथा होती, माझं रामकथा. रामायण होतं एका गावामध्ये, गावाचं नाव सांगत नाही. एक दिवशी कथा रंगली. रंगात आल्यामुळं कथा झाली 3.5 पावणे 4 तास. लोक कथा संपल्यावर जिकडे तिकडे गेली. पण ज्यांच्या घरी मी मुक्कामाला होतो ना त्या घरचं म्हातारं माझ्याच रूम मध्ये असायचं. ते म्हातारं रामायणाला बी बसलेलंच होतं आणि पुन्हा तिथं रूम मध्ये बसलेलं. योगायोग बाहेर गावची काही मंडळी मला भेटायला आल्यामुळे मी तिथं जास्त वेळ बसलो. ते म्हातारं निस्त माहे का बघायचं. ते लोक उठून गेले. मी म्हणलं बाबा लय बेजार झाल्या दिसतात, काय नेमकं झालंय काय? त्याला महाराज मगापासून बिडीची तलप आली या, तुमच्या देखता वाढावा कशी. आम्ही म्हणलं तलपीचं काम आहे आता. तुमची एवढी बेजारी चालली असलं वडा या करते. वडा म्हणल्यावर म्हाताऱ्याने एका झपक्यात 7 बिड्या वाढल्या. बिडी माग बिडी, बिडी माग. अख्ख्या रूम मध्ये दूरच दूर.
मी म्हणलं डंगरा बास कर ना आता. बास म्हणलं ते म्हणलं अजून एक वडली असती म्हणजे नको. मी त्याचा बिडी बंडल घेतला टेबलच्या ड्रावर मध्ये टाकून दिला. पण म्हातारा असा खुश झाला. बाबाला माहिती झालं मी बिडी ओढतोय आणि बाबा ओढून देतोय काही अडचण नाही. पुन्हा म्हातारा डिलच पडा. पहाटच उठलं म्हातारण लागलं ते टेबल हलवायला. मी जागा झालो मी म्हणलं बाबा कमून वाजवितात. रात लोडशेडिंग मुळे लाईट गेलेली पहाट पहाट कमून वाजविता म्हणलं बाबा ते म्हणलं म्हातार मला म्हणते जरा बिडी बघतोय बिडी थोडी म्हणलं होतं. मी म्हणलं नका वडू आता बाबा अंधाराचं थोडा झोपू द्या मला. मला म्हणते सकाळी सकाळी जातानी बिडी लागत आता. मला वाटलं ह्याचं नडीचं काम आहे अडचणीचं काम आहे. मी आपलं झोपल्या झोपल्या म्हणलं त्या टेबलच्या ड्रावर मध्ये ठेवली ती तल्ली घ्या पण बाहेर जाऊन वडा बाहेर जाऊन पेटवा. ते मला म्हणलं भैरे भैरे. आणि योग असा की त्याच ड्रायव्हर मध्ये त्याच्या नातानं गवळ्या फटाकड्या ठेवल्या होत्या आणि लाईट गेलेली. म्हातारा मोसम मध्ये आल्याला त्यानं काही बघाच नाही ना अंधारात धरली तोंडात आणि पटकनत खोलीच्या बाहेर येऊन काडी ओढणून लावून असंच वाद जर आकुड होती लावणं ना आवाज होणं. म्हाताऱ्याच्या तोंडाचा देवाराच झाला ना. ते बिडी नव्हती फटाकडी घेऊन आलं ते. तसं टायमिंगला महत्व आहे. तुमचा वेळ जास्त घेणार नाही. काहीच मिनिटं शिल्लक राहिले टायमात सोडतो काही अडचण. ऐका सज्जना हो तुम्ही बाकीचं काहीच करू नका. तुकोबर आहे सांगतात तुम्ही एकच करा. काय तुका म्हणे गीती गाता 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 नामे द्यावी सायुजता राधे 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 नामे द्यावी सायुजता ऐसे कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून हरी बोल. माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून ऐसे कृपावंत कोण ऐसे कृपावंत कोण माझे विठाई वाचून माझ्या विठाई वाचून माझा विठाई वाचून माझा विठाई वाचून वाचून माझा
माझ्या विठाई विठाई वाचून आ माझ्या विठाई वाचून विठा विठा विठाई वाचून माझ्या विठाई वाचून माझ्या विठाई वाचून ऐसी कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा रे तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही, भजन करत जा. तुका म्हणे गीती गाता, तुका म्हणे गीती गाता आणि नामे द्यावी सायू जाता. भजन करायचं भगवंताचं, त्याच्या नामात एवढी ताकद आहे भगवंताच्या की त्याच्या नामामुळं अनेक तरली तरली तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा, हसा नाही ठसा. नामधारकाचा ठसा, तरली तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा. ऐका सज्जना, भगवान नामधारक मंडळी सांगते, आम्ही दुसरं ने, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. बस काही विषय नाही. आणि आम्हाला बाकीच्या भानगडीत नेनती काही टानाटोना नामस्मरणा. आणि त्यांना संत म्हणतात, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. आणि तेच नामस्मरण करायचे. आपल्यासारख्या प्रपंचिक लोकांनी लय बारा भानगडीत पडायचं नाही. मुखानं नामस्मरण, घरी आलेल्या अतिथीची वारकऱ्यांची सेवा. आणि तुम्ही करताय हे सगळं मला माहिती नाही. ती एवढी मोठाली रत्न तुमच्या गावात 8-8 दिवस राहतात, म्हणजे ज्यांच्या काही वेळ मिळवण्यासाठी लोक अनेक खर्च करतात, अशी मंडळी तुमच्या गावात 8-8 दिवस राहते. म्हणजे तुमचं प्रेम असल्याशिवाय राहते का? तुम्ही सगळेजण प्रेम करता या सर्व मंडळीवर. ऐका सज्जना, आणि सगळ्यात मोठं आपली एक जबाबदारी, ज्या गोष्टीसाठी अजून बी ते खाली बी बसलं नाही आणि वळवळ सध्या करीत नाही. आपण 2-3 तास सध्या बसायचं म्हणलं तर शक्य नाही आपल्याच्यानं. उभं राहायचं म्हणलं होतं माणूस सारखं असं असं करत आहे का नाही. पण किती दिवसापासून आहे उभं? युग हे 28 विठेवरी. बरोबर आहे. पण कुणासाठी महाराज? पुंडलिकासाठी आजोणी तिष्ठात. तू कहा म्हणे माता धन्य त्याची. तर काय आपलं नवीन परिचय असल्यामुळे थोडस बंदुकीसारखं असलं पाहिजे. पुंडलिकासाठी आजोणी तिष्ठात. कुणासाठी उभा राहिला? कुणासाठी? पुंडलिकासाठी. पुंडलिकानं काय साधना केली? काय साधना केली? काहीच साधना केली नाही. फक्त त्याच्या म्हाताऱ्या आई बापाची सेवा केली.
काय केलं? म्हाताऱ्या आईबापाची सेवा केली. खरं सांगतो तुम्हाला, जगात दुसरा देवच कोणी नाही. चालता बोलता देव जर आपल्यासाठी कोण असेल तर आपली आई आणि वडील. बरीचशीच लोक भजन करते, टाळ वाजविते, मोठे मोठे अभ्यास असते, आणि त्यांना विचारलं ना आई वडील, ते वेगळे खातात का? आमच्या तिचं त्यांचं जरा जमत नाही. मुस्काड हाणलं पाहिजे धरून तुझं. अधिकार नाही दादा. भजन ज्याला करायचं आहे त्यानं पहिल्यांदा आपल्या आई वडिलाची सेवा करायचं शिका. मी सांगेल तुम्हाला, वारकरी संप्रदायाचा पायाच आहे, सुरुवातच आहे आई वडिलाची सेवा. आणि मायबापाला सांभाळायच लागतं. काय खरं सांगू का दादा तुम्हाला, इथं म्हातारी मायबाप बसलेत म्हणून 5 मिनिट यांच्यासाठी घेतोय मी दादा. या म्हाताऱ्या आईबापाला एकदाच विचारा, तुम्हाला आता जीवनात काय हवंय? सोनं हवंय का तुम्हाला आजी? चष्म्यावाली आजी, तुम्हाला सोनं पाहिजे का? नाही पाहिजे. त्या आजीला एकच पाहिजे, तिची नातवंड, तिचा मुलगा आणि तिची सून एकत्रित तिच्या बरोबर जेवायला असली पाहिजेत. दुसरं नाही पाहिजे दादा तिला, दुसरं नाही पाहिजे. कोणत्या माईला असं वाटत नसतंय दादा माझा मुलगा वेगळा राहावा माझ्यातून, कधीच नसतंय वाटत. आणि खरं सांगतो मावशान, ए मुलीनो, जिथं एवढ्या इथल्या सुना आहेत का सगळ्या, मी तुमच्या भावासाठी. आणि तुम्ही जर सासूला सांभाळलं तर तुमच्या आईची बी तुमच्या तक्रार येणार नाही येणार दादा. आणि तुम्ही म्हाताऱ्यांना आयटी हानी जात जाऊ नका. ह्या म्हाताऱ्या सध्या लय खोडीच्या आहेत महाराज. हो, आमच्या तिकडचं सांगतो आता. आमच्या तिकडचं म्हणजे तिकडे गेलो तुमच्या इकडचं सांगायचं, आणि इकडे आले की तिकडचं, दुसरं काही नसते. एक म्हातारी, एका म्हातारीची मुलगी मोटरसायकल आली, ती अशी बसली आली, ती केस मोकळी सोडली आली, ते नवऱ्याच्या पार पाटकुळी बसलेली खांद्यावर. जे फाना आहे बघायची त्याच्या खांद्यावर. ते असं वाकलेलं जरा उदबत्ती छाप होत ते नवर, आणि बाई हाती छाप. तिनं असं वजा टाकलेलं, ते वाकून असं हंडेल असं करी. आणि मग काय झालं सज्जना, ते असं चालल्याच्या नंतर ती म्हातारी दुसरीला म्हणते, सकू बघ कसा लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय. आता ही लक्ष्मी महाग बसलेली, ह्यो नारायण मोर फटफटी धरलेला. आणि तिची सून आणि मुलगा, सुनबाईनं डोक्यावर पदर घेतलेला, पाठी माग अंतर ठेवून बसलेली, चोपात सगळं, तरी बी ती म्हणती, बघ बघ सकू लाजतोय का धोताडा. आता म्हणजे ही मुलगी लक्ष्मी आणि सून धोताडा. असं नाही झालं पाहिजे. तुमची खरी मुलगी सून आहे दादा, खरी मुलगी सून आहे, तिच्याच हातचं तुम्हाला पाणी प्यायचंय तर मुलीवर प्रेम करा, मुलीसारखं प्रेम सुनावर करा, आणि आईसारखं प्रेम तुम्ही सासूवर करा. तुम्ही दोघी एकीनं राहा. चुकून तुमच्या घरात पतिदेव पिऊन कधीच येणार नाही. पण ह्या लोकांनी झालंय कसं, बायको म्हणती म्हातारी पाहिजे असली तर मी नांदणार नाही, ती माय म्हणती ती असल्यामुळे जमत नाही. ह्याला आई सोडाय ना बायको सोडाय ना, हे म्हणताय दोघीच्या भांडणात पिलेलं बरं आहे रे उलस. म्हणते येतंय पिऊन कलत कलत. म्हणून तुम्ही दोघी घरातला कलह मिटवा. दादा खरं सांगेल तुम्हाला, तुमच्या घरात लक्ष्मी सदैव वास करीन आणि सदैव भजन करत राहा. तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुजता, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
विठुरायाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण